श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नकोस. कृपया 5 मिनिटे हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी स्वामींची आज्ञा आहे. स्वामी म्हणत आहेत, बाळा, मला माहीत आहे कदाचित तू दुःखी आहेस. काही तुझ्या मनासारखं घडत नाही आहे, पण तरीही तू खचून जाऊ नकोस, दुःखी होऊ नकोस, कारण माझ्यावर विश्वास ठेव. जे काही घडत आहे ते माझ्या इच्छेने घडत आहे. त्यामध्ये तुझे भले लपलेले आहे आणि तुझ्या पुढील आयुष्यामध्ये तुझे जीवन सुखमय होणार आहे. तू ज्या वेदना, जे दुःख सहन केलंस ते आता लवकरच संपणार आहे आणि तुलाही ते कळून येईल. जे घडलं ते तुझ्या चांगल्यासाठीच होतं हे तुला लवकरच कळून येईल. माझ्यावर विश्वास ठेव. माझी योजना एकदम परफेक्ट असते आणि तुझ्या भल्यासाठी असते, कारण तू माझं बाळ आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. म्हणून मी तुझे कधीही वाईट होऊ देणार नाही. यावर विश्वास ठेव. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास, होय स्वामी तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. अशाने बंद नशिबाचे दरवाजे तुमच्यासाठी लगेचच उघडले जातील. जर का तुझ्याकडून नकळत काही पाप अपराध घडले असतील तर आत्ता त्याची क्षमा माग आणि मला शरण ये, आणि ते कार्य पुन्हा तुझ्याकडून होणार नाही असे मला वचन दे. बघ, तुझे पुढील आयुष्य सुखाने जाईल. तुझ्या पुढील आयुष्यामध्ये परिवर्तन होईल. तुझं आयुष्य नक्कीच पुढील स्तरावर जाणार आहे. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी माझ्याकडून घडलेल्या चुकांबद्दल मला क्षमा करा असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. बाळा, तुझा संसार सुखाचा व्हावा हीच तुझी इच्छा आहे ना? मग फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे नाम जप कर. बघ, मग तुला कधीही कुणीही काहीही सांगेल, विरोध देखील दर्शवतील, तू ठाम राहा. तुझा संसार येथून पुढे सुखाचाच होणार आहे आणि तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी पूर्ण करणार आहे. आजपर्यंत तुला जे नाही मिळालं ते तुला मिळवून देईल. जगात कुठलीही गोष्ट अति केली की माती होते, पण नामस्मरण ही एकमेव गोष्ट आहे की अति केली तरी माती होत नाही, तर त्यामुळे जीवनाचे सोने होते. नामामुळे परमेश्वराला तुमच्या बरोबर राहावेच लागते. म्हणूनच बाळा, नामस्मरण कर. माझ्या बाळा, मला माहीत आहे हे सर्व कठीण आहे, पण अशक्य नाही. मनुष्य जन्मात दुःख भोगावेच लागते. श्रीरामांनाही दुःख चुकलेलं नाही, तर साधारण मनुष्याचं काय? खरं तर तू स्वतः तुझ्या दुःखाचं कारण आहेस. माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा मी केव्हा म्हणेन, जेव्हा तू विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील. समोरच्याचं मन दुखणार नाही ना, ह्याची तर काळजी घेशीलच, परंतु तुझे शब्द फुकट जात नाहीत ना, याची पण जास्त काळजी घेशील. ज्याला तुझ्या शब्दाची किंमतच नाही अशांच्या समोर उगाचच वायफळ बोलणे सोड. आता शांत राहा. स्वतःची ऊर्जा वाढव. ती नामस्मरणामध्ये दे. तू यशस्वी होशील. अरे, तू फक्त विश्वास ठेव आणि चांगले कर्म कर. बाकी सर्व आमच्यावर सोड. तेच तुला देऊ जे तुझ्यासाठी योग्य आहे. आमच्यावर विश्वास ठेव. तुझा विश्वास आमच्यावर आहे ना? मग प्रत्येक संकटाला स्वामी शक्ती
पाठीशी आहे हे लक्षात ठेवून खंबीरपणे वाघासारखे सामोरे जा. बघ कसे संकट तुला घाबरून दूर पळून जाईल. ते तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला शेअर करा. कुणाचे हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल. सर्वात मोठी पुण्य म्हणजे भटकलेल्या मनाला योग्य परमात्मा मार्ग दाखवणे. म्हणून नक्कीच व्हिडिओला शेअर करा. तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधी विसरू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका. कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे, ते म्हणजे आपले अनमोल जीवन. ते आनंदाने आणि सुखाने जगा. समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भौतिक गोष्टीच्या जाळ्यात तू अडकू नकोस. उभा आहे मी तुझ्या पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझा, हेही कधी विसरू नकोस. कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास होऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. जेव्हा स्वामी सांभाळून घेतात ना, तेव्हा सारे जग मिळून सुद्धा तुम्हाला हरवू शकत नाही. एवढी शक्ती स्वामी नामात आहे. नको सोसू आता दुःखाची घाव, नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणिले